नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या गोंधळामध्ये लातूरमधनं अंगावर शहारे आणणारं वास्तव समोर आले। गेल्या 4 वर्षांपासून अभ्यासाच्या ध्यासापायी पाणी पिणंही टाळणाऱ्या विश्वजित तेलंगे या विद्यार्थ्यांना आपल्या दोन्ही किडन्या गमावल्या आहेत। वर्षभर डायलिसिसवर राहिल्यानंतर आणि आजीनं दिलेल्या किडनीच्या शस्त्रक्रियेनंतर विश्वजितनं 3 मे रोजी चौथ्यांदा परीक्षा दिली होती। मात्र पेपर फुटीमुळे आता 21 जूनला पुन्हा परीक्षा होणार आहे आणि यावेळेस विश्वजित पुन्हा परीक्षा देणार आहे। विश्वजित सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। पाहूया। मधीलच विद्यार्थी आहे विश्वजित तेलंगे, जो मागच्या 3 वर्षापासून नीटची एक्झाम तयारी करत होता। मी 2022 पासून नीटची परीक्षा देतोय। 22 मध्ये मी 12वी होतो। पहिल्या वर्षी थोडासा पहिल्यांदा परीक्षा दिल्यामुळे गोंधळ झाला, पण त्याच्यानंतर जेव्हा पण मी परीक्षा दिली तीनदाही पेपर फुटला आणि मग तेच झालं ना की ज्या मार्क आम्हाला जर सेमी गव्हर्नमेंटला पण लागत होतं, काही आम्ही गव्हर्नमेंटची पण जास्त अपेक्षा केली नव्हती, पण सेमी गव्हर्नमेंटला सुद्धा नंबर लागत नव्हता। कुठं तर स्वतःवरचा भरोसा उठून जात होता की बाबा आपला सेमी गव्हर्नमेंटला पण का बरं लागत नाही, मार्क पडायलेत, मग आपणच कमी राहतोय। या नादामध्ये मग जास्त अभ्यास करण्याच्या नादात सगळं तब्येतीकडे वगैरे दुर्लक्ष झालं आणि मग ऑगस्टमध्ये असं कळालं की माझ्या दोन्ही पण किडन्या फेल झाल्यात आणि मग त्याच्यानंतर मग मी 6 महिने डायलिसिसवर होतो आणि जानेवारीमध्ये माझं ट्रान्सप्लांट झालेलं आहे किडनीचं। त्याच्यानंतरही मी जिद्द नाही सोडली आणि डबल परीक्षा दिली। एक मला विनंती करायची की या आजाराला कुठेतरी सरकारने काहीतरी PWD मध्ये कुठेतरी मान्य केलं पाहिजे, कारण हे एक प्रकारे अपंगत्वासारखंच आहे हे। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर।